एकेकाळी कोल्हापूरचं वैभव असलेली जयंती नदी आता नाल्यामध्ये रूपांतरित झालेली आहे आणि ही नदी आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे आणि याच जयंती नदीच्या प्रदूषणाचं विदारक दृश्य मी आता आपल्याला दाखवणार आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या सगळ्या जयंती नदीमध्ये कचरा साठलेला आहे आपण बघू शकतो आणि त्यामुळं जयंती नदीसोबतच पंचगंगा नदीचा प्रदूषणाचा प्रश्न देखील किती गंभीर आहे हे आपल्याला यावरून दिसून येईल। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीनं या जयंती नदीमध्ये कचरा साठलेला आहे, त्यामध्ये पाण्याच्या बाटल्या असतील, त्याचबरोबर मेडिकल वेस्ट असेल, त्याचबरोबर घरातल्या साहित्य देखील नागरिकांनी या सगळ्या नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये टाकलेले आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाल्याचं बघायला मिळते। खरं तर एखाद्या मैदानासारखी परिस्थिती आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते। गेल्या 8 दिवसापासून महानगरपालिका प्रशासनाकडून हा कचरा काढण्याचं काम आहे ते सुरू आहे। रोज जवळपास 2 ते 3 ट्रॅक्टर कचरा काढला जातोय आणि अद्यापही जवळपास अर्धा किलोमीटर अशा पद्धतीनं हा कचरा जो आहे या सगळ्या नदीमध्ये पसरल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं एकूणच कोल्हापूरकरांच्या जीवांशी किती मोठा खेळ या निमित्तानं सुरू आहे हे देखील आपल्याला बघायला मिळेल। खरं तर या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा उठावाचा प्रश्न तर समोर येतच आहे, मात्र नागरिक देखील किती निष्काळजीपणे वागतायत याचं देखील एक हे मोठं उदाहरण म्हणावं लागेल। आपण बघू शकतो हा साचलेला कचरा कशा पद्धतीनं जीवावर उदार होऊन हे सगळे कर्मचारी काढत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळं एकूणच कोल्हापूरच्या या जयंती नदीचं किंवा जयंती नाल्याचं हे विदारक दृश्य म्हणावं लागेल। मोठ्या प्रमाणावर कचरा या सगळ्यामध्ये साठलेला आहे आणि कचरा काढण्याचं काम गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्यामुळं या निमित्तानं कोल्हापूरकरांचा जीव किती मोठ्या धोक्यामध्ये आहे किंवा कोल्हापूरमध्ये जयंती नदीसोबतच पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अजूनही किती मोठ्या प्रमाणावर गंभीर आहे हेच यावरनं दिसून येत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।